Dear students, very good morning to all and welcome to my this video lecture. Friends, in the earlier lectures we are discussing in detail about the non-agricultural cooperative credit societies. So friends, in the present lecture we are going to discuss about the problems of non-agricultural credit societies. मित्रांनो नमस्कार. या अगोदरच्या लेक्चरला आपण बिगर कृषी पतपुरवठा संस्थांच्या वरती सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. त्यामध्ये आपण बिगर कृषी सहकारी संस्था म्हणजे काय, त्यांची रचना कशी असते, त्यांची कार्ये काय असतात यावर आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर आपण आजच्या या लेक्चरला आपण बिगर कृषी संस्थांच्या ज्या समस्या आहेत, बिगर कृषी पतपुरवठा संस्था ज्या आहेत त्यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्यांच्या वरती आज आपण सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. फ्रेंड्स, this lecture is divided into three parts. First part is the introduction, second part is the problems of non-agricultural credit cooperative societies, and third part is the conclusion. मित्रांनो, आजचं जे हे लेक्चर आहे ते लेक्चर एकूण 3 विभागामध्ये आपण विभागलेलं आहे आणि 3 विभागामध्ये या आजच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर यामध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे प्रस्तावनेचा. दुसरा विभाग आहे या बिगर कृषी पतपुरवठा संस्था आहेत त्यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्यांच्या वरती सविस्तरपणे आपण भाष्य करणार आहोत. आणि तिसऱ्या विभागामध्ये आपण या सर्व लेक्चरचा जो सारांश आहे, कन्क्लूजन आहे, यावरती सविस्तरपणे भाष्य करणार आहोत. फ्रेंड्स, the part of introduction we are going to very important few points in the part of introduction. So friends, the non-agricultural credit society have been established with the good intention of meeting the credit requirements of landless laborers, small businessmen and paid employees. They have their own problems out of limitation and changing conditions. मित्रांनो, भारतातील बिगर कृषी सहकारी पतसंस्थेची विकास आणि प्रगती पाहिल्यानंतर, या विकास आणि प्रगतीच्या चर्चेनंतर यामध्ये काही अडचणी सुद्धा आपल्याला, काही समस्या सुद्धा आपल्याला भेडसावतात. त्याची चर्चा आजच्या आपण लेक्चरला करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीचा जर बिगर कृषी सहकारी पतसंस्थेचा इतिहास पाहिला तर गुणात्मक रीतीने पाहता यातील काही संस्था बंद पडण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. मागील काही काळामध्ये आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार अशा अनेक कारणांमुळे बिगर कृषी सहकारी पतसंस्था बंद पडण्याचे अथवा त्या इतर संस्थांद्वारे विलीन करून घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. याचाच परिणाम म्हणून सदर संस्थेची व्यवहार करताना सामान्य नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत असताना आपल्याला दिसून येत आहे. तर या अनुषंगाने या बिगर सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांच्या काही समस्या आहेत, या समस्यांची चर्चा आज आपण या लेक्चरला करणार आहोत. So friends, the first problem is the
competition from commercial banks. Friends, growth of the non-agricultural credit cooperative has been a encouraging factor and make available funds at much lesser costs than commercial banks. The growth of commercial bank by nationalized and non-nationalized through opening of branches at each town particularly has left little scope in non-agricultural credit cooperatives. To attract the customers, commercial banks have come out with the better and newer service as compared to cooperatives. मित्रांनो, सहकारी कृषी पतपुरवठा बिगर कृषी पतपुरवठा संस्थांच्या समोरची महत्त्वाची समस्या म्हणजे व्यावसायिक बँकांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बँकांशी यांना स्पर्धा करावी लागते. व्यावसायिक बँका आपली प्रगती किंवा आपला विस्तार करत असताना प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा विस्तार होत असतो. त्या बँका जशा नॅशनलाइज्ड बँका असतील किंवा बिगर नॅशनलाइज्ड बँका असतील, या आपली प्रगती करत असताना प्रत्येक खेड्यामध्ये आपली ब्रँच ओपन करून त्यांना छोट्या छोट्या प्रमाणात त्या गावातील लोकांना, शेतकऱ्यांना, मध्यमवर्गीयांना कर्ज देण्याचं काम ही कमर्शियल बँक्स करत आहेत. परंतु त्या तुलनेने आपल्या बिगर कृषी पतपुरवठा संस्था आहेत, या पतपुरवठा संस्थांना संस्थांना जो आपला व्याप आहे तो व्याप वाढवण्यावर काहीशा प्रमाणात मर्यादा येत असलेल्या आपल्याला दिसून येतात. सो फ्रेंड्स, the next problem is the financial weakness. This is the major problems of non-agricultural credit society. Friends, except the handful of non-agricultural credit cooperatives, the financial strength is a not encouraging phenomenon. Majority of non-agricultural credit society have limited numbers of members. As a result, their share capital is too little. They have lesser deposits and lesser turnover of loans. Customer prefers to commercial bank for quick and the better services. Hence, the non-agricultural credit cooperative business profit and reverse are very much at lower level. So, overall image of the non-agricultural credit society are very much poor. मित्रांनो, या सहकारी बिगर कृषी सहकारी पतसंस्था ज्या आहेत या संस्थेपुढली सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे भांडवलाची कमतरता होय. मित्रांनो, या बिगर कृषी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र सुद्धा मर्यादित असते. परिणामतः त्याच्या सभासदांची संख्या सुद्धा मर्यादित असते. सदर संस्थेची निर्मिती ही प्रामुख्याने मध्यम व अल्प उत्पन्न गटातील सभासदांच्या द्वारे केली जात असल्याने संस्था चालवण्यासाठी जो गोळा करण्यात आलेला फंड असतो, जे भांडवल असतं, त्याचं प्रमाण सुद्धा पुरेसं असत नाही. म्हणून परिणामतः अल्प भांडवलामुळे अशा संस्थांना मर्यादित प्रमाणातच विस्ताराच्या व विकासाच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळेच अपुरे भांडवल अथवा भांडवलाची कमतरता ही या सदर प्रकारातील एक प्रमुख समस्या म्हणून आपल्या समोर उभी राहत आहे. सो फ्रेंड्स, the next important problem is the
managerial problem. Friends, the managerial problem is a very important problem in the particular non-agricultural credit societies. The studies conducted of the non-agricultural credit cooperatives makes that the members of these cooperatives are members for the namesake. It means most of these cooperative members become a members of getting loans only. Any person who wants loan, he has to buy share to the turn of 10% of the loan amount. Another thing is that the members should like to be away from the cooperative management. Rarely they attend annual general meeting. They do not worry about their dividend, and hardly of them are collecting their dividends. All these issues makes the non-agricultural cooperatives to be stagnant in the nature. मित्रांनो, व्यवस्थापकीय समस्या ही एक अतिशय महत्त्वाची बिगर कृषी सहकारी संस्थांच्या पुढची महत्त्वाची समस्या मानली जाते आणि या व्यवस्थापनामधील जे दोष आहेत ते दोष दूर केल्याशिवाय आपल्याला या संस्थेची प्रगती साधता येणं अत्यंत कठीण आहे. मित्रांनो, यामध्ये या संस्थेचे सभासद फक्त आणि फक्त लोन घेण्यासाठी काही लोक होत असतात आणि लोन घेण्याच्या हेतूने फक्त ते सभासद झाल्यामुळं त्या संस्थेच्या हिताबद्दल किंवा त्या संस्थेच्या कामकाजाबद्दल त्यांना जास्त काही उत्सुकता किंवा प्रेम असते असं नाही. त्या संस्थेवर ते फक्त लोनसाठी डिपेंड राहतात. त्यामुळं व्यवस्थापनाची समस्या जी आहे ती अत्यंत कठीण समस्या ही या बिगर कृषी पतपुरवठा संस्थांना भेडसावत असताना आपल्याला दिसून येते. या सर्व जे व्यवस्थापन आहे या बिगर कृषी पतपुरवठा संस्थेचं हे व्यवस्थापन अतिशय कुशल, तांत्रिकदृष्ट्या टेक्नॉलॉजिस्ट माणसांच्याकडून व्यवस्थितपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु हे होत असताना आपल्याला दिसत नाही. म्हणून ही बिगर कृषी पतपुरवठा संस्थांच्या मधली महत्त्वाची समस्या आजही आपल्याला जाणवते. फ्रेंड्स, द नेक्स्ट फंक्शन इज द ineffective functioning. Friends, the functioning of non-agricultural credit cooperatives are not effective as it seems in the scheduled banks. These credit societies are advance loan in small size to small customers. Big customers do not want to come into this as it is the costly affair. Again, there are limited transfer facilities as they have no branches particularly entire the state. Besides, the granting of loans is left of the sweet will and discretion of many committee members. As a result of most of the times, genius cases are ignored as the customer as a many of the मॅनेजिंग कमिटी मेंबर्स. मित्रांनो, आजकाल देशामध्ये या समस्येला प्रत्येक सहकारी संस्था
तोंड देत असताना दिसून येते ती समस्या म्हणजे अकार्यक्षम कार्यपद्धती. मित्रांनो, कोणत्याही सहकारी पतपुरवठा संस्थांमध्ये आपण बघतोय आज कार्यक्षम कार्यपद्धती अभावी या संस्था आज आपल्याला बंद पडताना दिसून येत आहेत. आणि हे जे कार्यक्षम पद्धती ज्या बँकामध्ये उपलब्ध नाही किंवा कार्यक्षम पद्धतीनं कामकाज चालत नाही त्या बँकांना आजही आपण बंद पडताना दिसून येतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा बँकिंग मार्फत दिल्या जातात त्या सेवा सभासदांना योग्य वेळी, गरजेच्या वेळी, योग्य गरजेला देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं ही अकार्यक्षम जी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती ही या बिगर कृषी पतसंस्थांच्या अधोगतीला ही कारणीभूत असलेली आपल्याला दिसून येतात. तर या पतसंस्थेमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, मग तांत्रिकदृष्ट्या जो कर्मचारी वर्ग आहे तो तांत्रिकदृष्ट्या ट्रेनिंग करून भरलेला नसतो. बऱ्याच वेळा त्यामध्ये राजकीय व्यक्ती असतील, वशिलीबाजी असेल या प्रमाणातून भरल्या जातात. मग यामुळे काय होतं की जो कर्मचारी वर्ग हा अशिक्षित, अप्रशिक्षित, अकार्यक्षम असतो अशा कर्मचाऱ्यांना सदर क्षेत्रात लागू असणारे फायदे, कायदे, नियम, उपविधी, सहकाराची तत्वे, हिशोब निबंध विषयक कोणत्याही पद्धतीचे पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे या सर्वांचा परिणाम संस्थेच्या गुणवत्तेवर होतो आणि या संस्थेचे कामकाज बिनचूक व नियमित होण्यासाठी अडथळे निर्माण होतात. ही एक महत्त्वाची समस्या, अकार्यक्षम पद्धती ही एक महत्त्वाची समस्या आजही आपल्याला या बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या समोर असलेली आपल्याला दिसून येते. So friends, next problem is the no attractive scheme to the increasing business. Friends, there is no storage of members of the non-agricultural credit cooperatives, but these members are mostly borrowing them depositors. These non-agricultural credit cooperatives are allowed to platform to all functions, both the fundamental and collateral. They are not able to do so because of their small size, limited area of the operations. Friends, in the today's every customer accept the quality services. The rendering of quality services is the beyond of the reach and means of non-agricultural credit cooperatives. As a result of this, all these issues come in the way of competing with the advanced commercial banks. मित्रांनो, आज मिथिला ज्या बिगर कृषी पतपुरवठा संस्था आहेत ह्या बिगर कृषी पतपुरवठा संस्था या अर्थव्यवस्थेमध्ये काम करत असताना कोणत्याही संस्थेला जर प्रगती करायची असेल तर आकर्षक योजनांच्या माध्यमातून सभासदांना आकर्षित करणं हा प्रत्येक पतसंस्थेचा उद्देश असतो. परंतु हे घडताना आज आपल्याला दिसत नाही. या बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या बाबतीत हेच आज आपल्याला घडताना दिसून येत नाही. यांच्याकडे कोणत्याही आकर्षक स्कीम आजही उपलब्ध नाहीत. त्यामुळं यांचा जो बिझनेस आहे
हा बिझनेस वाढण्यासाठीच्या मर्यादा ह्या येत असताना आपल्याला दिसून येत आहेत. So friends, the next important problem is the politics and family concentrated cooperatives. Some of the families are holding the control on the non-agricultural cooperative societies because the politics and the specific family prefers on non-agricultural credit societies. Trust of general public in these non-agricultural credit cooperative have been declining. मित्रांनो, राजकीय हस्तक्षेप व घराणेशाहीचा प्रादुर्भाव यामुळे सुद्धा मागील काही काळामध्ये सहकारी पतसंस्था ज्या अधपतन झालेला आहे, या अधपतनाला सहकारी हा जो राजकीय हस्तक्षेप आणि घराणेशाहीचा प्रादुर्भाव आहे तो हा मुख्य घटक ठरलेला आहे. अशा संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा राजकीय हस्तक्षेप व त्यातून निर्माण होणारी गटबाजी, तसेच संस्था चालकाद्वारे संचालक मंडळाद्वारे संस्थेचे नियमन लोकशाही मार्गाने करण्यास केली जाणारी टाळाटाळ हे आहे. सदर संस्थांचा उपयोग राजकीय तसेच वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने एक माध्यम म्हणून करण्याचा जो घाट या राजकीय आणि घराणेशाहीतील व्यक्तीने घातलेला आहे, त्यातूनच सहकारी संस्थेच्या संसाधनाचा अपव्यय होत असताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळेच या सहकारी संस्थांच्या वरील सभासदांचा विश्वास घटत चाललेला आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. म्हणून राजकीय हस्तक्षेप व घराणेशाहीचा प्रादुर्भाव ही एक सर्वात मोठी समस्या या बिगर कृषी सहकारी संस्थांच्या समोर असलेली आपल्याला दिसून येते. The next problem is the lack of computerization and use of technology. Friends, nowadays knowledge of computer and its use of essential to extend the fast and smooth service. The non-agricultural credit cooperatives have been funneling in asserting the knowledge of modern technology which has been used for the functioning of credit cooperatives. मित्रांनो, संगणकीकरणाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा वापर याचा अभाव हे एक सहकारी बिगर कृषी पतपुरवठा संस्थांच्या मधलं महत्त्वाची अडचण मानली जाते. मित्रांनो, सध्याच्या कालखंडामध्ये कोणत्याही क्षेत्रात बिनचूक आणि वेगवान काम करायचं जर असेल, कमी चुका आणि जर जास्त वेगाने काम करायचं असेल तर संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. परंतु बिगर कृषी सहकारी संस्थाने सुद्धा संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. आता ही एक सध्याच्या दृष्टीला आपल्याला समाधानाची गोष्ट मानली जात आहे. परंतु बऱ्याच वेळा असे तंत्रज्ञान वापरायचे पुरेसे प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांना दिलेले आढळत नाही. तरी सुद्धा कर्मचारी सुद्धा अशा तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल उदासीन असलेले आपल्याला दिसून येतात. पण बऱ्याच संस्थांमध्ये अशा प्रकारामध्ये लेखापरीक्षणाच्या वेळी संस्थेचे हिशोब, लेखी नोंदी, संगणकीय नोंदी अशा दोन्ही प्रकारच्या नोंदी ठेवल्याचे आढळून येते. परंतु त्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु सध्याच्या या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला टिकून राहायचं असेल, संस्थेला चांगल्या प्रकारे सभासदांना विश्वास संपादन करायचं असेल तर संस्थाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगणक व तंत्रज्ञान वापराला प्राधान्य देणं आज ही काळाची गरज असल्याचे आपल्याला दिसून येते. फ्रेंड्स, दी नेक्स्ट प्रॉब्लेम इज दी inadequate supervision and defective audit. Friends,
The inadequate supervision and defective audit is the very important problem facing by the non-agricultural cooperative credit societies. मित्रांनो, सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला पाहायचं झालं तर कोणत्याही संस्थेचं जे लेखापरीक्षण आहे त्या लेखापरीक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या मध्ये बऱ्याचदा अंतर्गत हिशोब तपासणीला नियुक्त केलेला माणूस नसतो. त्यासोबतच संस्थेच्या वैज्ञानिक लेखापरीक्षण करत असताना सहकार खात्याने सदर संस्थांना त्यांच्या वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे संस्था चालकांच्या मर्जीतीलच लेखापरीक्षकाची नेमणूक संस्था वैज्ञानिक लेखापरीक्षण कार्यासाठी करतात. त्यामुळेच वैयक्तिक हितसंबंधातून बऱ्याचदा लेखापरीक्षणाकडून सदर संस्थातील अफरातफर व घोटाळे यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणूनच या सदर समस्येमुळे मागील काही दशकामध्ये बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या मधला जे आर्थिक घोटाळे आहेत मोठ्या प्रमाणात अफरातफरीचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज दी inefficient management. Friends, inefficient management is the most of the problem in the facing in the non-agricultural credit societies. मित्रांनो, व्यवस्थापनाचा अभाव या सहकारी पतसंस्थांच्या समस्येमधला प्रमुख महत्त्वाची समस्या म्हणून आपल्याला समोर येताना दिसून येतो. कोणत्याही सहकारी संस्थेचे जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन योग्य प्रकारे कसं झालं पाहिजे यासाठी सहकारी क्षेत्र तसेच व्यावसायिक व्यवस्थापन या विषयात रूढ अर्थाने कोणतेही शिक्षण न झालेला व्यक्ती आज मोठ्या प्रमाणावर सदर संस्थेचे नेतृत्व करत असताना आपल्याला दिसून येतात. संस्थेच्या व्यवसायाचे नियोजन, भविष्यकालीन अंदाजाचा आढावा, संस्थेच्या कारभारातील आर्थिक स्थितीची अंमलबजावणी, सदर संस्थांना लागू असणारे कायदे व नियमांचे पालन अशा गोष्टींचा संस्थेच्या कामकाजामध्ये अभाव असल्याचे आपल्याला आजही आढळून येते. तसेच संस्थेचे संस्थाचालक मंडळ सुद्धा बऱ्याचदा नाममात्र असते व केवळ मोजकेच संचालक संस्थेचा कारभार हाकत असताना आपल्याला दिसून येतात. त्यांच्याकडून एकतर्फी निर्णय घेतला जाण्याची शक्यता असते. या सोबतच वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना आकर्षित करू शकेल असे वेतन सदर संस्था त्यांच्या आर्थिक क्षमतेमुळे बऱ्याचदा देऊ शकत नाहीत. म्हणूनच सदर याचा समस्या ही समस्या बिगर कृषी पतसंस्थांना त्यांच्या वाटचालीच्या बाबत नकारात्मक रीतीने आपल्याला व्यवस्थापनावर परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच योग्य नेतृत्व आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव हे एक महत्त्वाची समस्या आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर आणखी काही समस्या आहेत. त्यामध्ये हाय रेट ऑफ इंटरेस्ट असेल, इन्क्रीजिंग ओव्हर ड्यूज असतील, यासुद्धा आपल्याला समस्या या नॉन ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीबद्दल आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर आर्थिक बेशिस्तपणा सुद्धा आहे. सरकारी स्तरावरील अनास्था हे सुद्धा एक महत्त्वाची समस्या आपल्याला आढळून येत आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ अथवा कर्मचारी विषयक समस्या सुद्धा आज आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर व्याजाचे उच्च प्रमाण असेल, अनुत्पादक मालमत्तेच्या व बुडीत कर्जाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आजही आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरला बिगर कृषी पतपुरवठा संस्थांच्या मधल्या ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, यावर सविस्तर
सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. Friends, in the part of summarizing this lecture, summary of this lecture, we are discussing about the in detail points of problems of non-agricultural credit cooperatives. So in the various points we are discuss in detail to problems of non-agricultural credit societies. The part of the conclusion in this lecture is the main highlight of the points of problem in non-agricultural credit societies. So first is the competition from commercial banks. Second is the financial weakness, managerial problem, ineffective functioning, non-attractive scheme and increasing business, political and family constructed cooperatives, lack of computerization and use of technologies, high rate of interest, increasing overdues. These are the very important problem facing by the non-agricultural credit cooperative societies. मित्रांनो, आजच्या या लेक्चरची समरी पाहता आपल्याला असं म्हणता येईल की या बिगर कृषी सहकारी पतसंस्थांच्या समोर आजही मोठ्या प्रमाणात अडचणी असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्या अडचणीमध्ये भांडवलाची कमतरता असेल, राजकीय हस्तक्षेप असेल, घराणेशाहीचा प्रादुर्भाव असेल, मनुष्यबळ अथवा कर्जविषयक समस्या असतील, संगणकीकरणाचा व तंत्रज्ञानाचा वापराचा अभाव असेल, व्याजदराचे उच्च प्रमाण असेल, अनुत्पादक मालमत्तेच्या व बुडीत कर्जाच्या प्रमाणात वाढ होत असेल, त्याचबरोबर योग्य नेतृत्व आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा अभाव असेल, लेखापरीक्षणाच्या समस्या असतील, सरकारी स्तरावर अनास्था असतील, आर्थिक बेशिस्तपणा असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आजच्या लेक्चरला वेगवेगळ्या पॉइंट्सच्या माध्यमातून आजच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर आज या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण बिगर कृषी पतपुरवठा संस्थांच्या ज्या समस्या आहेत या समस्यांच्या वरती सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. Dear students, if you any doubt of the today's lecture in your mind, any queries of present lecture, so please ask freely. I will definitely try to solve your queries, your doubts. मित्रांनो, आजच्या या लेक्चरबद्दल जर कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला सविस्तरपणे निशंकपणे मला विचारू शकता. जर काही डाऊट असतील तरी विचारू शकता. मी त्या शंकाचं 100% निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर ठीक आहे मित्रांनो, आज इथं थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.